हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. तर आज सकाळी सकाळी सई गेली आहे शाळेत आणि सगळं काय म्हणते टिफिन बिफिन करून दिलं. ओट्यावर तसंच आहे आणि त्याच्यात उठला आता हा कोण? हा कोण आहे? नाव सांग तुझं. डोलू, माझा गुरु. आणि त्याला काय पाहिजे आता? तुला काय खायचं आता? मोठ्यानं बोल ना. शेवड्या. तर आता मी करून आली त्याच्यासाठी शेवड्या. तू गेला काय? आतापर्यंत बसलाच होता गादीवर. हां, आता टी व्ही पाहत काही फायबर लपला आता. हा माझ्या घरात पहिला वय झाले कॅमेऱ्याचं जास्त लगावणी आहे. पण कधी कधी माहिती आहे काय, असं मोबाईल घेते असा असा, हॅलो ये माझी मम्मी आहे, माझे पप्पा, अशी त्याची ब्लॉगिंग चालू होऊन जाते. तर चला आता पहिले शेवड्या करून देतो, आवरतो आणि आंघोळ करतो आणि स्वयंपाक करतो. आणि आज आहे गुरुचा डान्स. तर तो आता डान्स करणार की नाही काय माहीत. कारण त्याचं शुक्रवारपासून त्याची तब्येत खूप खराब होती. आता नाही आहे, पण तरी पण कफ असा खनखन खनखन असा कफ वाजते, तुम्ही समजू शकता. आणि आता पाहत आहे मी त्याचं मूळ पाहून राहिली. जर मला असं वाटलं तर मी त्याला डान्स करायला पाठवीन, नाही तर नाही पाठवणार. कारण परवापर्यंत खूप ताप चढला. तुम्हाला माहीत आहे, आपल्या घरी जे लहान लेकरं असले आणि बिमार पडले की आपल्या मायाची झोपच चालली जाते. रात्रभर जागा, त्याची औषध 6-6 घंट्याची. टाईम नाही चुकवत मी, तर टाईम चुकवतच नाही मी. तर अशी सही झाली तेव्हापासून तर हे बिमार पडले की माझी रात्रच गायब होते. तशी लेकर झाले की पूर्ण आपली म्हणजे झोपच गायब होते. आणि बिमार पडले की मग तर काही विचारूच नका. तर असं आहे, आता झालेलं आहे मस्त शेवड्या, तुम्ही पाहू शकता छानपैकी. ह्या ज्या शेवड्या आहे ना, ह्या रेडीमेड शेवड्या, म्हणजे घरच्या शेवड्या नाही आहे ह्या. मी रेडीमेड शेवड्या बोलवल्या, त्या छान मस्त फ्राय करून घेतल्या आणि याला आता फोडणी दिल्या. आता ह्या आता मस्त शिजून राहिल्या. बस 2 मिनिटात त्या होऊन जाते आणि मग गुरुला देतो, मग आवरवर करतो पटापट आपण स्वयंपाक करू. तर माझा गुरु झाला तयार. आज गुरुचा डान्स आहे. गुरु, डान्सचं नाव काय? त्याची तयारी दाखवतो. किती छान ड्रेस. उभा करा, बघू तर दे. त्याला मला राग येते असं व्हिडिओ काढत असलं की. आम्ही माझ्या घरात असा कसा पैदा झाला याला आवड नाही. बरं, तर आपण तो व्हिडिओ काढू बाय. बिंकू भैया, बंकू भैया. आणि ह्या मुलींना फ्रॉक होता पाय. गुरु हे पा, वाव. अरे डान्स सुरू राहिला, ते मिसचा फोन आला. मी तुला येताना घेऊन देतो ना. मग आता कुठे ठेवशील? आता कुठे ठेवशील? ये बस, तोंडात बोट नको टाकू. तस म्हणून तब्येत खराब पडते तुझी. बस. नाही, मॅम ने एक्स्ट्रा बोले थे किंग बनाई, किंग ही दिखता. गुरुला सोडलं होतं शाळेत. आता चालली मी गुरुला आणण्यासाठी. गुरुचा झाला असेल डान्स. आता वाजून राहिली 5. तर आता आपण जाऊ गुरुला घ्यायसाठी. कशी तब्येत होती काय होती माहीत नाही. तशी तब्येत पण त्याची व्यवस्थित होती, पण मला भीती वाटत होती की बायाचं ताप वगैरे नाही चढावं. तसं मॅडमला सांगून आली होती मी. आता तर गाईज आम्ही चाललो आता गुरुला घ्यायला रश्मी सोबत. काय केलं त्यानं, तर चांगलंच केलं त्यानं. डान्स गाण्याचं नावच नाही माहीत, पण पाहू आता. चला. तर चला आता आम्ही पोचलो गुरुच्या शाळेत. आम्ही तुम्हाला गेटच्या अंदर. गेटच्या अंदर चाललो आम्ही. माझी शाळा इथून नाही दिसत ना, हे फुल इंग्लिश आहे. आणि त्या शाळेत मी पण शिकते. ते तिकडे ज्ञानमाता. हे चर्च. मी जात जा इथं चर्च मध्ये. आम्ही चाललो गुरुच्या शाळेत. चलो 10 जानेवारीपर्यंत सुट्टी. मेरी क्रिसमस.
हा हे गुरुची आवडती मैत्रीण आहे. डान्स केला काय झाला का डान्स? डान्स झाला, बापरे डान्स झाला, बिस्किट घेतला. बाबा तुला भेटायला आणलं तर त्याला वाटून राहिला त्याला वाटून राहिला नाही, खोकला कमीच नाही ना त्याला. असं वाटून राहिलं सोडते, आज नाही सोडत, उद्या सोडते. त्याला वाटतं सोडतेस काय? नाही सोडते, बाईक कर कुंदा महिना चल. अरे मला पाहिजे तू हा लावतो. मी लावतो रिक्षाचा, मी लावतो तुला रिक्षा. हा बाबाला लाव. बाबू इथे मग डोकं डोकं दुखत नाही मग आपलं. रामचाही नंबर आला, भावना त्याला मेडल भेटलं. रामले पोत्यात बसला ते खेळला. चल टाटा कसं राहिलं, चल बाय बाय कर. बरं कुंदा महिला बाय कर. आपण तर बाय कर. पाणी गरम करू, गरम गरम थंड होऊ दे ना मग पाच. आपल्याला बाय कर ना. चिंगूनच गेला मग एकदम. आवाज काही कमीच नाही म्हणजे मोका मोकळा कमी नाही. नहीं ना देते नहीं ना वो मैम, अभी कुछ देंगे तो भेजूंगी मैं. हे बाई, आता विक्स अपने को लावू. देंगे नहीं देते ना. हा विक्स लावते काय गुरु नाका घालते नाकात. चल बाय कर. नाकात थोडासा हात निघतो छाडल ना. चालेल. बाजू घा. हा. चला तर आम्ही आलो आता घरी आणि गुरुला घेऊन दिली पतंग दोन दोन. तो पण दीदी कुठे गेली? दीदी दुकानात. तर आता मम्मीच्या इथून भेट देऊन आली, कारण त्याला बरं नव्हतं तर 3-4 दिवस तो मम्मीकडे गेला नाही. मम्मीला आठवण येत होती आणि मम्मी कशी इकडे कंटाळा करते यासाठी, म्हणून मी आज भेट देऊन आली उभ्या उभ्या. आणि आता हा झाला गुरुचा डान्स. आता उद्या आहे माझ्या सईचा डान्स कॉम्पिटिशन. तो तुझा डान्सचा फ्रॉक दाखव. तर हा आणला आता, याला पतंगीला धागा बांधून देतो आणि हे करतो. चला पहिले मी याचं थोडंसं हे करतो आणि मग हिचा ड्रेस तुम्हाला कम्प्लिटली दाखवतो. गुरु चला तर इकडे. तर सईला हा भेटलेला आहे फ्रॉक. एंजल बनलेली आहे ते. मग बरं ठीक आहे. छोटीच्या शाळेत झालं का? छोटी गॅदरिंग झालं त्याच्या शाळेत. पॅरेंट्स डे झाला छोटी शाळेत. छोटीनं पॅरेंट्स डे मध्ये भाग नाही घेतला. छोटी नाही घेतला. त्या बहिणी बहिणीच भांडते, बहिणी बहिणीच खेळते. तर असा आहे आमचा सईचा डान्स आहे. इकडे डान्स हिची फुटेज दाखवतो थोडीशी मी टाकतो का याच्यात. मी शूट केलेली आहे. नाही अरे बस याचं हेच काम आहे. ते काही करत असन. अरे रे लागते रे. असेच आहे दोघांच्या मस्त्या. मी एवढी कोमात चालली जातो, तो मस्त्या करतो. मी काहीच बोलत नाही. मी एवढी चिडचिडी बाई चुपचाप राहतो यायच्या समोर. आहे ना छोटी. छोटीला माहिती दीदी कशी चिडचिडी आहे. शाळेतून आला दंगा चालू होते. आता 10 तारखे. चला छोटीच घे. गुरु नाही हिचे केस ओढले. केस कसे ओढले ना. हे बाय हिचे केस किती ओढले. ओढले ना गुरुनं आताच. याचा अर्थ तू विंचरत नाही केस. आजच केस धुतले मी. पहिले इथं टाकू नको, बाहेर टाक. माझे केस मी धुतले. माझे केस पहिलेच माझ्या हे जे आहे ना काय म्हणते गालीच्या काय व्हायचं हे माझे सगळे केस पळू पडते. रोज काळा लागते. मला त्यासाठी फालतू घेतलं हे मी. राहू दे रे. टाइमपास करून मला. असंच ओरडा लागतं त्याच्या मागं असंच. ते पतंग कुठं आहे खाली पण पतंग. हे बा त्याने एक पतंग तोडली तिथं. हा आता ही दुसरी पतंग इथं आहे. आणि आता हा मला इथं विचारून राहिला मम्मी पतंग कुठे आहे. आता मोबाईल छोटी तिथे घेऊन गेली. आता मोबाईलचा माग आहे. दुसरा कोणता मोबाईल. दीदी सोबत जाऊन हे सामान आणलं उद्यासाठी.
हे ते अजून हे डोक्याला लावा लागते म्हणते. आता माहीत पडते उद्या काय डान्समध्ये काय नाही. तर चला, आज तर खूप थकून गेली मी. आज खूप कामं झाले खरं म्हणजे. त्याच्या तब्येतीमुळे जे जागरण झाले की नाही ते आता निघून आलं हळूहळू. हो आवाजाला जास्त नाही मग कमी करून दे, जास्त म्हणायचं. तर चला, हा ब्लॉग इथेच थांबवते मी. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात की नाही ते मला नक्की सांगा. बाय बाय.